रोहन आणि पूजा एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांमध्ये छान मैत्री होती. दोघेही एकमेकांना छान समजून घेत होते. त्यांचं कॉलेज संपलं. काही दिवसांनी पूजाला एका कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागली. रोहनलाही चांगली नोकरी लागली होती. रोहनला पूजापासून लांब गेल्यावर जाणीव होते की हीच ती मुलगी आहे जिच्यासोबत आपण आपलं संपूर्ण आयुष्य घालवू शकतो. एक दिवस तो पूजाला लग्नासाठी मागणी घालतो, पण पूजा नकार देते. कारण विचारल्यावर ती सांगते की ती घरात सगळ्यात मोठी आहे. तिच्या 2 भावांच्या शिक्षणाची जबाबदारी तिच्यावर आहे. त्यामुळे सध्या ती लग्नाचा विचार नाही करू शकत. पूजाचे बाबा सतत आजारी असायचे आणि आई लोकांच्या घरी काम करत होती. त्यामुळे पूजा लग्नासाठी तयार नव्हती. रोहन तिला सांगतो की तू लग्न झाल्यावर पण त्यांची मदत करू शकतेस. तुला कोणी काही म्हणणार नाही. मी सुद्धा कधी त्यांना माझी मदत लागली तर नक्की करेन. तो म्हणतो बघ तर नक्की करेल. तो म्हणतो बघ पूजा, विचार करून, असं बोलून तो जातो. घरी आल्यावर पूजा तिच्या आई वडिलांना रोहन विषयी सांगते. तिचे आई बाबा लगेच लग्नाला होकार देतात. ते म्हणतात, हे बघ पूजा, तू आमच्यासाठी एक चांगला मुलगा गमावू नकोस. आणि पूजा रोहनचे विचार देखील त्यांना सांगते. मग तर त्यांना खात्री पडते की रोहन खरंच खूप चांगला मुलगा आहे. आई बाबांचं ऐकून पूजा लग्नाला होकार देते आणि खूप धूमधडाक्यात त्यांचं लग्न होतं. पण लग्नानंतर रोहनचा खरा चेहरा तिच्या समोर येतो. तो तिच्या आई वडिलांनाही तिला भेटायला जाऊ देत नसे. मदत तर खूप लांब राहिली. सतत तिला टोमणे मारत असतात. घरातील लोक त्यांचं ते पाहून घेतील की, पण घरात तिच्याकडून घर खर्चासाठी पैसे घेतले जात होते. ती आनंदाने देतेही होती, पण तिला माहेरच्या लोकांना भेटायचं म्हणलं तरी त्यांना असं वाटायचं की सगळा पगार देते की काय त्यांना, म्हणून तिला भेटूही दिलं जात नव्हतं. अशातच तिच्या नंदेचं लग्न जमतं. पूजाची सासू तिच्या मुलीला सांगत असते की रोज फोन करायचा. लग्न झाल्यावर काही अडचण आली की आम्हाला सांग, वेळ काढून भेटायला यायचं. तेव्हा ती बोलते, पण हेच जर कधी वहिनीनं केलं तर ते चूक का बरं? तेव्हा पूजाच्या सासूला जाणीव होते की आपली मुलगी लांब गेली तर आपल्याला तिची काळजी वाटते, तिला भेटावंसं वाटतं, तिची आठवण येते. तर पूजाच्या आई वडिलांनाही असंच वाटत असेल. तिला खूप वाईट वाटतं की आजपर्यंत आपण पूजाला किती त्रास दिला याचं, आणि मोठ्या मनाने ती आणि रोहन ही पूजाची माफी मागतात.